पहिलाच सामना जिंकला जिथे पराभूत केलं केगाव संघाला। आणि आज दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहतोय सामना तेजस पाटील आदेश मोकल जय वागेश्वर पिरकोन टीमकडनं मैदानाच्या आत A1 जोडी या टीमची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरुद्ध अर्थातच एक घरचा संघ अन्वी 11 गावदेवी केळवणे। या पंचांचा ग्रीन सिग्नल हिरवा कंदील ग्रीन सिग्नल सामना सुरू करतोय आपण। तेजस पाटील स्ट्राइकला त्याची साथ देतोय आदेश मोकल आणि हरीश पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक 3 ओव्हरची मॅच आजच्या रात्रीतील ही 7वी लढत। पहिला बॉल थोडासा खाली राहिला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता अगोदरच बॅकफुटला गेले होते ऑन साइडला मिडॉनला तिकडे आपल्याला पाहायला मिळते फील्ड केली जाते। विशाल मात्र त्या ठिकाणी होते सिंगल रनने पिरकोन संघाचं खातं उघडत असताना आपण पाहतोय पहिल्या बॉलवर या अगोदरचा सामना अगदी चोरशीचा पाहायला मिळाला अगदी शेवटच्या बॉलवर चित्त थरारक अशा पद्धतीने एका बॉलमध्ये 2ची आवश्यकता असताना तुरमाले संघाने मात्र चौकार मारून तो सामना जिंकला। यावेळेस बघा अगदी चॉप करण्याचा प्रयत्न लाईन कापली पॉइंटला थोडीशी मिसफील्ड झाली आहे त्याचा फायदा नाही उचलणार सिंगलच मिळणार। अगदी जबरदस्त क्रीडा स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये आज दुसरी रात्र आपण पाहता एन्जॉय करताय अगदी 2 वाजून गेलेत मध्यरात्रीचे तरी देखील प्रेक्षकांची भरपूर गर्दी या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळते। केळवणे तटावरचे केळवणे पुनाडे मैदान आणि तिकडे ही स्पर्धा रंगत असताना पुढचा बॉल यावेळेस मात्र खराब बॉल मात्र तिथे फटका फसलाय प्रतेश पाटील पुन्हा एकदा फायदा उचलताना आला नाही या बॉलचा तो तेजसला आणि झेलबादच्या स्वरूपात सोडावा लागेल मैदान। पहिला धक्का तो जय वागेश्वर पिरकोन टीमला। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर आणि पॉवर प्ले मध्ये विकेट प्राप्त केली आहे। प्रसाद गावण नवीन फलंदाज पिरकोन टीम कडनं मैदानाच्या आत दाखल होतील। खरं तर सर रवींद्र जडेजा यांचे खूप मोठे फॅन आहे खूप मोठे चाहते आणि त्यांच्या जर्सीचा नंबर आपण पाहतोय 8 क्रमांकाची जर्सी सध्या परिधान केलेली प्रसाद गावण का प्रत्येक खेळाडू कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय खेळाडूला आदर्श मानत असतो त्याच्याकडनं तो शिकत असतो। खरं तर त्याचा खेळ तो पाहत असतो टीव्हीच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आणि त्यामधनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो। त्यापैकीच आमचा प्रसाद आणि इथे आल्या पावली जाईल माघारी 0 धावसंख्येवर आता डोक्यावर बॅट आपटायची आली वेळ बॅक टू बॅक विकेट आणि गोलंदाज हरीश पाटीलला मिळतं हे सलगचं दुसरं यश। आता तू गेली कित्येक वर्ष हे गाणं आपण ऐकतोय 2 विकेट्स आल्यात आणि खरं तर दागिन्यांचा विषय निघाला आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मालिकावीरसाठी म्हणून सोन्याची चैन खरं तर त्या खेळाडूला देण्यात येणार आहे। या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अर्थात मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज त्यासाठी एक सोन्याची चेन आपण त्या खेळाडूला देणार आहोत। बऱ्याच ठिकाणी आपण सायकल बाईक पाहत असतो कॅश प्राइज पाहत असतो मात्र या उरण पनवेल आमदार चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ती सोन्याची एक आकर्षक चेन। 2 विकेट आल्यात आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तो गोलंदाज हरीश पाटील आपल्याला पाहायला मिळेल। एक हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली कालच्या रात्रीमध्ये दुसरी विकेटची हॅट्रिक होईल का नितीन बॉलिंग स्ट्राइकवर फटका फसलाय हॅट्रिकची संधी आणि थोडासा पुढे पडलाय बॉल करता शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आला होता डावखुरे हाताचा बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय विशाल आहे बॅटर मैदानाच्या आत त्यांनी स्वतःचं खातं उघडलंय सिंगलने स्कोर पुढे सरकतोय 3 2 विकेट्स
शेवटचा बॉल आपण पाहतोय पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक हरीश पाटीलने अगदी इकॉनॉमिकल हाताळले, कंजूस गोलंदाजी. तर दिघाटी गावचे माजी सरपंच नरेशजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही सन्माननीय नरेशजी ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. नरेशजी ठाकूर साहेब, दिघाटी ग्रामपंचायत माजी सरपंच. सन्माननीय नरेशजी ठाकूर साहेब, आपणास विनंती, आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे उरण पनवेल आमदार चषक 2025 मध्ये. मोस्ट वेलकम, प्लीज कम. यावेळेस बघा खोलवट टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर लाईन, हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. बॅट फिरवली होती, अगदी बॅटच्या आउटर एजला बॉल लागल्यानंतर अगदी गेला तो पॉइंटच्या दिशेने आणि इथे रन मिळाली ती सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर पाहायला मिळतोय तो 2 गडी बाद 5 धावा. नवी मुंबईची पालखी निघाली. मातेवर संगीतबद्ध केलेले गीत नवी मुंबई मानाची पालखी म्हणजे आमच्या नवी मुंबईतील जुईनगीर गावचे खरं तर भूमिपुत्र शैलेश दादा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय नवी मुंबई मानाची पालखी एकविरा गडी प्रस्थान करत असते आणि भरपूर मोठा तो एक रंगतदार असा सोहळा आणि हे सर्व आपल्या खरं तर आगरी कोळी गावातील ग्रामस्थांचा त्याला खरं तर खूप मोठा पाठिंबा आणि खूप मोठं सहकार्य मिळत असतं. नवी मुंबई मानाची पालखी मॅचच्या दिशेने आपण जातोय. 5 धावा धावफलकावर 2 विकेट पहिल्या षटकामध्ये. स्वप्नील घरत सेकंड ओव्हरमध्ये 3 ओव्हरची मॅच कितपर्यंत जाईल हा संघ पहिल्या सत्रामध्ये. ओ यावेळेस बघा काय चेंडू हाताळलाय, परफेक्ट यॉर्कर लाईन, खोदून काढण्याचा प्रयत्न. हा जर मिडल झाला असता ना तर गेला असता इनफिल्डच्या वरनं कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मात्र वेग इतका होता की बॅट फिरण्याच्या अगोदर बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहिलं नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. जबरदस्त बॉल. ओहो हो हो, इथे आहे बीमर, भरपूर हाईट अबव द वेस्ट साइड बॉल. स्क्वेअर लेग पंचांनी लगेच हेरलंय आणि बीमरची घोषणा केली आहे. नो बॉल नो प्लस, ही सिंगल मिळेल. बॅटकट आहे पंच. यस, नो प्लस 22. 2 धावा मिळतील या बॉलवर आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा. भरपूर हाईट होती, बॉल हातात कदाचित स्किट झाला असावा स्वप्नील गरजच्या. स्कोर पुढे सरकतोय 2 धावेने. 7 धावा, 7 रन्स ऑन अ बोर्ड. 7 ला 2. केवणे संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला, आतापर्यंत सार्थकी लावलाय. मात्र ते आलेला नो बॉल. आता फ्री हिटच्या बॉलवर एखादा मोठा फटका आला, थोडासा मोमेंटम प्राप्त करेल. बॅटिंग करत असताना जय वागेश्वर पिरकोन हा संघ, कारण धावा जर आपण पहिल्या मॅच मध्ये तुरमाले संघाने 36 उभारल्यात, त्यामुळे इथे बाय जर मिळवायची त्याच्या पुढे जावं लागेल, अन्यथा एक सामना पुढचा खेळावा लागेल. हो, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल आहे. हो, गोलंदाजाला थोडं लक्षात नव्हतं, अपील केली, मात्र लेग बायचा इशारा, कारण चेंडू अगदी उत्तमरित्या हाताळला होता. बॅट बॉल मध्ये संपर्क झाला नाही, सरळ शरीरावर जाऊन बॉल आदळला टप्पा पडल्यानंतर आणि लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. स्कोर पुढे सरकतोय 8 धावा. अगदी संत गतीने सामना आपण पाहतोय. पहिलं सत्र पुढे चाललंय. कासवाच्या गतीनं थेंबे थेंबे तळे साचे या युक्तिपदामुळे धावा येतात. मात्र आता मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण इन बिन 18 चेंडूंचा हा खेळ आहे. 18 चेंडूंचा हे सत्र आहे, त्यापैकी 8 बॉल ऑलरेडी झालेत आणि फक्त 10 बॉल आता इथून पुढे डिलिव्हर होणं बाकी आहे. स्कोर आहे फक्त 8, म्हणजे रन बॉल रन सध्या स्कोर कार्डवर आहेत. यावेळेस बघा उचललाय ऑन साइड, सीमा पार, घणाघाती प्रहार, एक मॅग्निफिशंट स्ट्रोक आणि आलेला हा दमदार षटकार. दशरथजी पाटील सर करावे नवी मुंबई. षटकाराला आदेश मोकलच्या बॅटमधनं करत या खेळाडूच्या नावावर 2 बाईक्स आहेत मालिकावीर म्हणून.
असा आदेश मोकल आता थोडेसे आपले रंग दाखवतोय, कारण धावा पाहिजे. आपण चर्चा करत होतो की ऑन पेपर ऑन स्कोर कार्डवर धावा आता पाहायला मिळतात षटकाराच्या मदतीने 14 आहेत. मात्र केळवणे संघाची फलंदाजी पाहता त्या पुरेशा नाही आहेत हे बॅटिंग करताना आदेशलाही माहिती आहे. त्यामुळे नक्कीच तो मोठ्या फटक्यांसाठी जाणार आहे. मात्र काय रणनीती असेल दुसऱ्या बाजूला स्वप्नील घरतची हे कॉन्टेस्ट आपण बघूया. यावेळेस बघा खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्हचा फटका, वाईडिश लॉंग ऑफला, लॉंग ऑफवरनं खेळाडू आलाय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र प्रतेश पाटील चर्चेतलं नाव आज संपूर्ण रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये लाजवाब फिल्डिंग प्रतेशने दाखवली होती. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं स्टॉप केलं बॉलला, चांगलं अंतर पार केलं, स्कोर 2 ने पुढे सरकतोय. 16 धावा 2 गडी बाद. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. रनआउटची संधी अँड बॅट्समॅन हॅज टू डिपार्ट. OUT विशालला सोडावं लागेल ते मैदान आणि पिरकोन टीमला लागलेला हा तिसरा धक्का रनआउटच्या स्वरूपात. प्रत्येकामध्ये क्षमता आहे, प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे, प्रत्येकामध्ये ते कॅलिबर आहे. म्हणून तुम्ही त्या 11 खेळाडूंमध्ये या स्क्वॉडमध्ये खेळताय. मात्र क्षमता असून उपयोग नाहीये मित्रांनो, ती तुम्हाला वेळोवेळी सिद्ध करावी लागेल. कारण तुम्ही सरावामध्ये काय करता, प्रॅक्टिसमध्ये काय करता कोणी पाहायला येत नाही. तुमचे पाठीराखे, तुमचे ग्रामस्थ तुम्ही सामन्यात काय करता, मॅचमध्ये काय करता ते पाहण्यासाठी येत असतात. कारण क्षमता तुम्ही सिद्ध करावी लागेल तुम्हाला. कारण पट्टीचा पोहणारा जो असतो ना, तो अगदी पाण्यामध्ये हातपाय न लावता तसाच पडून राहिला ना, तर पाणी देखील त्याला जास्त वेळ तरंगत ठेवत नाही, ती त्याला बुडाशी नेते. तुम्हाला ते हातपाय मारावे लागतील. आणि आज हा मंच सज्ज झालाय तो पिरकोन आणि केळवणेच्या खेळाडूंसाठी. आज जो चांगला परफॉर्मन्स घेणार तो मात्र नक्कीच पुढे जाणार. आज सिद्ध करा, प्रसिद्ध आपाप व्हाल. 17 धावा. हो, चांगला बॉल होता, आउटर आतली कडा लागली, बॉल गेला ऑन साइडला. सिंगल मिळते या बॉलवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहायला मिळते 3 गडी बाद. 18 धावा 6 चेंडू. आता इथून येणं बाकी, कितीपर्यंत मजल मारेल तो जय वागेश्वर पिरकोण संघ हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल. भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025चा आपण आनंद घेताय, आस्वाद घेताय. प्रत्यक्षदर्शी भरपूर प्रेक्षक, त्याचबरोबर नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हवर देखील युट्यूबवर असंख्य प्रेक्षक जोडले गेले. पुन्हा एकदा त्यांचं मध्यरात्री 2:15 वाजता आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॉडर्न टेनिस क्रिकेट आपण पाहतोय, आधुनिक काळानुसार बदलत्या काळानुसार टेनिस क्रिकेट बदललं. आज अनेक इम्प्रोव्हायझेशनल फटके तुम्ही पाहता, इम्प्रोव्हाइज करतात. लॅप शॉट तुम्ही पाहायला लागले, अगदी सुपला शॉट तुम्हाला पाहायला मिळतो, स्कूप पाहायला मिळतात, स्विच हिट पाहायला मिळतात. आणि अगदी इम्प्रोव्हाइज केलेले अनेक फटके तुम्हाला आज या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. मात्र या येणाऱ्या 6 बॉलवर असं काही पाहायला मिळेल का, आणि धावा येतील का या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि आदेश मोकलवर मोठी जबाबदारी. 12 या धावसंख्येवर तो खेळतोय. 18 धावा टीमच्या झाल्यात. चला केळवणे संघ थोडं फास्ट करा प्लीज. पियुष माळी पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं तेव्हा 5 षटकांची लढत होती, आणि आता 3 षटकांमध्ये पुन्हा एकदा त्याच्यावर जबाबदारी. चांगलं बॅटल इथे पाहायला मिळेल. त्याच्या समवेत नितीने नॉन स्ट्राईकला. आदेश विरुद्ध पियुष. पहिला बॉल सरळ सोडून दिला. भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस असा हा चेंडू डिलिव्हर झाला. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह वर तुम्ही पाहिला असेल. जबरदस्त बॉल डिलिव्हर केला. मग ऍक्शन रिप्ले मध्ये 17-14 जर्सी नंबर असलेला पियुष माळी अगदी वाईड लाईनच्या हलकासा आतून निघून गेला बॉल. जबरदस्त चेंडू. यावेळेस पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका थोडा फसला होता, काही वेळ हवेतही होता. पॉइंटचा खेळाडू थोडा दूर होता, त्याच्या डोक्यावरनं बॉल निघून गेला. डीप
पॉइंट मध्ये बॉल अडवलं जाईल तोपर्यंत धावा मिळतील त्यातून. चांगला बॉल हाही यॉर्कर लाईनचा होता. मनगटाच्या साहाय्याने त्याला खेळून काढलं, मात्र अगदी बॅटच्या बॉटमला लागला होता बॉल, त्यामुळे अंतर जास्त पार करू शकला नाही. स्कोर पुढे सरकला 20 या आकड्यावर जाताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, जबरदस्त बॉल, गुडलाईन स्पॉट पडल्यानंतर राईज झाला, चकित करून गेला बॅटरला. त्यालाही विश्वास बसला नाही काही वेळ, कारण त्यांनी जी लाईन पिक केली होती बॉलची, जशी बॅट फिरवली त्याच्यापेक्षा जास्त उसळी घेतली बॉलने. एक्स्ट्रा बाउन्स आणि इव्हन बाउन्स इथे पाहायला मिळाला. पियुष माळी प्राप्त करतोय आणि आला तो डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस खाली राहतोय, मात्र ऑफस्टिक पासून जास्त बाहेर गेला, पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉल, सिंगल मिळते. 21 धावा. या अगोदरच्या मॅच मध्ये तुरमालेने 36 उभारल्यात. नेक्स्ट मॅच ओळेच्या विरुद्ध कोण खेळणार आता पाहावं लागेल. आता 3 बॉलवर 21 ला 3. पियुष माळी 3 बॉल टाकलेत, 2 डॉट, 1 दुहेरी धाव आणि नुकताच आलेला व्हाईट बॉल. आदेश मोकलने चांगली झुंज दिली, कडवी झुंज दिली. इतर फलंदाजी साथ मिळाली नाहीये, मात्र हरकत नाहीये. तो देतोय झुंज, स्टँड अँड डिलिव्हर. आपल्याला पाहायला मिळतोय फटका खेचून आणलं आणि बॉलला पाठवलं ते अगदी काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधून फाडून भेदून चिरून 6 धावांसाठी षटकार. तुझी घागर नाला तुम्ही पाहिलं असेल की एक पाय अगदी विकेटच्या थोडासा पुढे होता आणि क्रीजचा पुरेपूर वापर, क्रीजच्या डेपचा वापर. आणि आत्ताच्या घडीला आपण जर पाहिलं तर भारतीय संघातील हार्दिक पांड्या अशा पद्धतीचा स्टान्स घेत असतो, अगदी क्रीजच्या डेप मध्ये ऑलरेडी जाऊन उभा राहतो, जेणेकरून चेंडू बॅटवर व्यवस्थित घेता येईल. आणि तेच इथे केलं ते आदेश मोकलने. त्याचा फायदा झाला की त्याने षटकार ठोकला. स्कोर झाला 27 आणि आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 2 पहिल्या सत्रातील. टार्गेट सेट करणारे चेंडू 27 मध्ये 2 चौकार 2 षटकार जर आले ना तर चांगलेच टार्गेट सेट होईल. मात्र दुसऱ्या बाजूला पियुष माळी सारखा एक तरबेज गोलंदाज आहे, हे विसरून चालणार नाही. ओ गेलाय, बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. कन्सिक्युटिव्ह सिक्सेस फ्रॉम द बॅटर आदेश मोकल, हिटिंग ऑल अराउंड. बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आदेश मोकल. येथील वादळे खेळतेल तुफान तरी वाट चालतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे हे पावलांना पसंत नाही, हे सांगतोय तो छाती ठोकून. आदेश मोकल 13 बॉल 26 वर खेळतोय आणि टीमची टोटल आहे 33 ला 3. 3 वर 3. शेवटचा बॉल येणं बाकी आहे आणि दडपण वाढलं ते पियुष माळीवर, कारण 5 बॉल मध्ये खर्च केल्या तब्बल 15 धावा. 70 चौकार 83 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागले गेलेत. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. राऊंड द विकेट आलेत आदेश मोकल साठी. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. हो, चांगला बॉल, अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. 1 रन कंप्लीट होईल आणि इथे दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद, म्हणजे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली जाऊन थांबलीये ती 34 या आकड्यावर आणि 35 धावांचं आव्हान केळवणीच्या समोर सेट केलंय. म्हणजे मगाची जी मॅच झाली अगदी तसंच चित्र इथे पाहायला मिळत आहे की आता शेवटच्या बॉलवर मोठा फटका आला तर तुरमालेच्या पुढे जाईल का, मात्र जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. अजून भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 बॉल आणि केळवणे समोर असणारे 35 धावांचं आव्हान. तर तुरमाले संघ आणि ओळे संघ तुम्ही दोन्ही रेडी राहा, कारण काय निकाल येईल त्यानंतर आपण ठरवणार की ओळेच्या विरुद्ध कोण खेळणार. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आपण सज्ज राहा. तर दिगाडे ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय नरेश ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आयोजन कमिटीला आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान या उरण पनवेल आमदार चषकामध्ये आपण करावा. विलासजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. सन्माननीय दिघाडे ग्रामपंचायत माजी सरपंच नरेश ठाकूर यांचा साहेबांचा शुभ सन्मान या भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 मध्ये.
आणि जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. जशी या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल 18 चेंडू 35 धावांचं आव्हान केळवणे टीम समोर असणार आहे आणि ते रंगवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया बदल. ऐकूया आपण अर्णवजी ठाकूर सरांचा आवाज. हॅलो, धन्यवाद युवराजी माळी सर, धन्यवाद अमितजी पाटील सर. आता बोलूया, निश्चितच पूर्वार्ध संपला. पूर्वार्धामध्ये आपण विचार केला वागेश्वर पिरकोन संघाने 35 धावांचं टार्गेट सेट केलं 3 षटकामध्ये आणि या धावांचा पाठलाग करताना केळवणे संघ कशा प्रकारे सुरुवात करेल हे देखील पाहण्यायोग्य असणार आहे. खर्च आपण विचार केला. निश्चितच तुरमाळे आणि ओवळे हे संघ निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या फेरीमध्ये अगोदर दाखल झालेत. त्यामध्ये निश्चितच या संघामध्ये जो संघ जिंकेल या सामन्यामधून तो संघ निश्चितच ओवळे संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. निश्चितच तर ओवळे आणि तुरमाळे दोन्ही संघाने येथे निश्चितच तयार राहायचं. 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असेल केळवणे संघाचा. केळवणे संघ आपली सामने जोडी पाठवा मैदानात. पिरकोळ संघाला देखील विनंती असेल आपण देखील आपलं क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. निश्चितच मेघनाची कोळी साहेबांचा ते शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. विनंती असेल मेघनाची कोळी साहेबांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. केळवणे गावातील सामाजिक कार्यकर्ते, खरं तर सांस्कृतिक सामाजिक तदनंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये खरं तर मेघनाची कोळी साहेबांचा खूप मोठा हातभार आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये लाभत असतो. अशा मेघनाची कोळी साहेबांना आपण येथे शुभ सन्मानित करतोय. भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 तिसऱ्या पर्वामध्ये पुढे एकदा मी तुम्हा सर्वांचा लाडका समालोचक अर्णव ठाकूर सर्व क्रीडारसिक प्रेक्षक मायबापाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. ते पहिला गोलंदाज खरं तर वागेश्वर पिरकोन संघाकडून सूरज मोकल. खरं तर पिरकोन संघाची बुलेट ट्रेन आणि सलामी जोडी मैदानात दाखल झाले. आरंभीचे 2 फलंदाज हरेश पाटील आणि सिद्धेश पाटील दोन्ही प्रमुख फलंदाज मैदानात दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतील. जर्सी नंबर 0264 हरेश पाटील, तदनंतर 44 नंबरची जर्सी परिधान केलेला सिद्धेश पाटील. यंदाच्या मोसमामध्ये सिद्धेश पाटीलची बॅट देखील आपण पाहिले तर अनेक बॅट सामन्यामध्ये तलपली आहे. त्यानंतर हरेश पाटील हा देखील इन्फॉर्म फलंदाज आहे यंदाच्या मोसमामध्ये. आणि विचार केला आपण सूरज मोकल याचा, या खेळाडूने देखील प्रभावित केले. चांगली गोळजी प्रत्येक सामन्यामध्ये केली आहे, प्रत्येक स्पर्धेमध्ये केली आहे. ही मात्र महत्त्वाची लढत असेल. या सामन्यामध्ये आपण जिंकला तर निश्चितच तिसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित होईल आणि तदनंतर त्याच फेरीमध्ये आपण कोणासमोर केलं ते देखील निश्चितच या विजयावरती अवलंबून असेल. तर बोलूया गेम ऑन ग्रीन सिग्नल. पंचांचा सामना सुरू झाल्याचा इशारा. स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सिद्धेश पाटील, नॉन स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो हरेश पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज मोकल सज्ज. 35 धाबांची गरज. खरं तर हवेमध्ये थोडासा दमटपणा निर्माण झालाय, कारण पाताळगंगा खाडीच्या शेजारी असले भव्य दिवस केळवणे पुनाडे तटावरील भव्य दिवस हे मैदान. आणि या मैदानामध्ये खरं तर आपण विचार केला सकाळचे सत्र सुरू झालंय. गुलाबी थंडी, हलकेसे हवेचे झोत देखील या मैदानावरती पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगाने फलंदाज थोडेसे निश्चितच अडचण देखील निर्माण होते खेळताना. पहिला चेंडू फुलटॉस, अगदी फुलटॉल वसूल करणारा फटका यायला हवा होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच मिड ऑफ रिझर्व्हमध्ये चेंडू अडवला जातोय. नितीन गर्द्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मिळाली एक धाव स्कोर कार्ड ओपन केला गेलाय. श्री गणेश झाला या वेळेस अडवी 11 गावदेवी केळवणे संघाच्या धाब्याचा खरं तर एक पाऊल पुढे टाकलं 35 धावांच्या टार्गेटकडं. सिद्धेश पाटील याला खरं तर पहिला चेंडू चांगला फेकला होता. भन्नाट वेगात चेंडू होता. निश्चितच फुल टॉस जर चेंडू असला तरी मात्र वेग एवढा प्रचंड होता चेंडूमध्ये की मात्र सरळ हाताने खेळण्याखेरीज कोणतंही उत्तर नव्हतं. निश्चितच सिद्धेश पाटील फलंदाजाकडे एकदा पूर्ण झाली आहे. आता मात्र स्ट्राईक फलंदाज तुम्हाला हरेश पाटील पाहायला मिळेल. पुढचा चेंडू सूरज मोकल, बॉलिंग ट्रॅकवरती हा चेंडू ऑलराऊंडरचा चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. कव्हर पण रिझर्व्ह मध्ये अगदी निश्चितच विशाल गाबण सज्ज आहे आणि अगदी चेंडूवरती झडप घातली आणि चेंडू उचलला आणि फेकला देखील.
खरं तर कोणती धाव मिळणार नाही. चेंडूवरती चांगला फटका होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, कमालचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सूरज मोकल पुणे एकदा तयार. 35 धावांचं टार्गेट आहे. धावांचा पाठला करताना थोडीशी दमछाक होईल देखील. निश्चित संघर्ष करावा लागेल केलवणे संघाला. हा चेंडू पॅडवरती आदळला, हलकीशी अपील पाहायला मिळाली. चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला, अगदी फाईन लेग रिझन मध्ये डायरेक्ट हिट झाली असती. सिद्धेश पाटील अडचणीत आला असता, मात्र लेग बाय स्वरूपात मिळाली एक धाव. अवंत स्वरूपाची धाव निश्चित जोडली झाली स्कोर कार्ड मध्ये. एक धावने संघ जाऊन पोहोचेल यावेळेस. 2 धावा स्कोर बोर्ड 2 रन्स. पहिल्या षटकात 3 चेंडू संपलेत. पुढचा चेंडू समोर फलंदाज सिद्धेश पाटील पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर उडवायचा होता, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल झाला कावकर रिझन मध्ये. रुपेश पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय. या चेंडू देखील जोडली जाईल एक धाव. निश्चितच 35 धावांचा टार्गेट म्हटलं तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला एक मोठा फटका खेळावाच लागेल. आणि जर 4 चेंडूचा आपण विचार केला, फक्त सिंगल धावा आल्या तर ज्यामध्ये 3 धावा, 1 डॉट स्वरूपात चेंडू देखील पाहायला मिळाला. सूरज मोकल पुणे तयार. फुल टॉस मध्ये चेंडू ऑफ ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडूला सरळ पाठवून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर. हरेश पाटीलच्या बॅट मधून आलाय हा चौकार. तर खरं तर केलेलो गावाचे आराध्य दैवत निश्चित धावून येईल का केलेवणे संघाच्या वाटेला. कारण 7 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. हा टोकरीचा चेंडू खोदून काढला. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा मिड विकेट रिझर्व मध्ये. रुपेश पुन्हा एकदा चेंडूवरती झडप घालतो. चेंडू उचलून फेकेतो, मात्र मिळाले एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. आणि 35 धावांच्या उत्तरादाखल अण्वी 11 गावदेव केलवणे संघाची धावसंख्या लागली ऑन स्कोर बोर्ड आपण पाहताय 8 धावा. बारा चेंडूमध्ये 27 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. खरं तर दिल्ली अभि दूर असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाहीये. भरपूर धावांचा पल्ला गाठायचा आहे. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे, अगदी आपण मागची स्पर्धा पाहिली असेल फिरकोन संघाची, निश्चित प्रसाद गावंड, तर नंतर निश्चितच सूरज मोकल यांनी अगदी धारदार गोलंदाजी केली होती. चिरनेर संघ निश्चितच आपण विचार करा सिंबाच्या सामन्यामध्ये त्या संघाला या स्पर्धेमधून अगदी घरचा रसा दाखवला होता. तो मात्र फिरकोन संघात पुन्हा एकदा खेळताना दिसतोय मैदानामध्ये. 8 धावा झाल्यात. हरेश पाटील अद्याप तग धरून बसला. सिद्धेश पाटील देखील आहे. आणि जोपर्यंत हे 2 खेळाडू मैदानावरती आहेत, निश्चितच या सामन्याची चित्र काहीतरी वेगळी देखील पाहायला मिळतील. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद गावंड सज्ज झालाय. खरं तर मागच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. खेळाडू निश्चितच आज मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. निश्चितच फिरकोन संघाची खरं ते बुलेट ट्रेन आज मात्र केलवण्याच्या मैदानावरती भारता वेगाने पळताना पाहायला मिळेल. हा चेंडू गुडगाव वाकवला आणि तदनंतर चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. हरेश पाटीलच्या बॅट मधून आलाय मात्र बिग हिट. षटकार. बाहेर गावदेव केलवणे संघाचे स्पॉन्सर विशाल यांनी मात्र झेल पकडला. पुढचा चेंडू कमी वेगात चेंडू अगदी शेवटच्या क्षणी चेंडूवरनं निश्चितच फिंगर रोल केले, बोट फिरवली आणि तंदर निश्चित बॉलिंग घेण्याचा चेंडू पाहायला मिळाला. षटकार घेतल्यानंतर चांगली कमबॅक केली प्रसाद गावंडे. पहिल्या चेंडूचा षटकार खाल्ला आणि त्यानंतर असं वाटलं षटक मोठं होईल, पण प्रसाद गावंडेने पुन्हा एकदा कमबॅक केली आहे. शिरकाव केलाय पुन्हा एकदा फिरकोन संघाने सामन्यामध्ये. पुढचा चेंडू हरेश पाटील पुन्हा एकदा तयार खेळण्यास सज्ज. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर, परंतु यावेळेस बॅटची नरेज चेंडू घरंगळत गेला. खरं तर विकेट किपरच्या हातामध्ये. हरेश पाटीलला देखील माहिती आहे त्याने काय केलंय, कारण हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. निश्चितच 6 धावांची मोहर लागली देखील असती, परंतु निश्चितच बॅट आणि बॉल याचं समीकरण जुळलं नाही. चेंडू निश्चितच बॅटला एनर्जी घेतली आणि घरंगळत गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे निश्चित सांगता प्रत्येक डॉट चेंडू केलवणे संघावरती दडपण क्रिएट करेल आणि ते केले मात्र यावेळेस प्रसाद गावंडेने. पहिला चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू डॉट सोबतचे फेकलेत. हा चेंडू ग्लान्स केलाय, उंची जास्त आहे, लांबी असेल का, चेंडूला सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर या षटकातील आलाय हरेश पाटीलच्या बॅट मधून. वैयक्तिक खेळीतला दुसरा षटकार.
आणि तदनंतर आलेला षटकार पाहायला मिळतोय प्रसाद गावंड. आता मात्र खर्चिक ठरला या सामन्यामध्ये. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, सूरज मोगरे फक्त 8 धावा खर्च केल्या. या षटकाचा विचार करताना निश्चित आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात. आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा हरीश पाटील आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. हा चेंडू टोक रेषेवर खोदून काढला. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. एकदा पूर्ण केले, दुसरा प्रयत्न होईल. डायरेक्ट हिट, जबरदस्त थ्रो आणि मात्र खेळाडू सिद्धेश पाटील होईल धावची स्वरूपात बाद. पहिला हादरा बसतो यावेळेस अनविलेवन गावदेवी केलवणे संघाला. खरं तर हा निर्णय निश्चितच आपल्या तिसऱ्या पंचाकडे प्रिपेअर केलाय. पंच बॅटिंग रिव्ह्यू आहे का? बॅट्समन रिव्ह्यू आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे, निश्चितच पाहिलं जाईल. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर 2 चेंडू डॉट स्वरूपाचे पाहिले आपण हरीश पाटीलच्या माध्यमातून. आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती षटकार. हा चेंडू अगदी आपण पाहिला अलग द कार्पेट खेळून काढला होता. त्याच्यानंतर दुसरी चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सिद्धेश पाटील निश्चित असं वाटलं पॉपिंग क्रीज पण थोडासा दूरवर राहिलाय, परंतु पंचांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्यांनी मात्र हा निर्णय आमच्या तिसऱ्या पंचाकडे प्रिपेअर केलाय. अगदी साईड स्क्रीनवरती निश्चितच चाचपणी केल्यानंतर जो काही निर्णय असेल लागले तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे क्वालिफाईड पंच तुकारामजी गावंड स्वतः मात्र या निर्णयाची चाचपणी करताना ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील. वागेश्वर पिरकोन विपक्ष आणि इलेव्हन गावदेवी केलवणे असा विद्यमान सामना पाहायला मिळतोय. खरं तर महत्वाची लढत. चला, खरं तर 2 कॅमेरे असल्या कारणाने आम्हाला निश्चितच येथे निश्चित थोडीशी अडचण निर्माण होते. आम्हाला जसं सरळ काही दिसत नाहीये. जो ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल असे मात्र येथे निर्णय आलाय. आणि ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय निश्चितच सॉफ्ट डिसमिसल. सिद्धेश पाटील झालाय धावची स्वरूपात बाद. आता मात्र कमबॅक करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे वागेश्वर पिरकोन संघाला. खरं तर पिच क्युरेटर विनंती असेल ज्या खेळपट्टीवर निश्चितच पॉपिंग क्रीज आहे त्या आपण रेखांकित करायच्या त्या सामन्यानंतर, त्यामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली आहे. चला, केलवणी संघ आपला फलंदाज पाठवा मैदानामध्ये. आपण अतिरिक्त वेळ घेत असं वाटतंय. 7 चेंडू 14 धावांचा असेल समीकरण. अजय घरत न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 मैदानावरती दाखल झालाय. एक उंचपुरा धष्टपुष्ट असा फलंदाज. खरं तर निश्चितच या केलवणे संघाची कर्णधार पद निश्चित भूषविताना अगदी या सामन्याची महत्वाच्या सामन्याची मात्र सूत्रे आपल्या खाद्यावरती घेऊन मैदानावरती दाखल पाहायला मिळतोय अजय घरत. खरं तर दुसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला मैदानात. डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळाला आणि तंदर्भात सिद्धेश पाटील या तंबूकडे निराशावरती परत यावं लागलंय. तेजस पाटील याचा अगदी नेत्रदीपक तो निश्चित डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये. चला, 7 चेंडू 14 धाव्यांची अद्याप गरज जिंकण्यासाठी सामन्यामध्ये अद्याप जिवंतपणा आहे. कोणताही संघ अगदी हरलेला नाही, कोणताही संघ जिंकलेला नाही आहे. संघर्ष करतायत दोन्ही संघांचा आपण विचार केला. आणि खरं तर संघर्ष करण्यासाठी ओळखले जाणारे संघ आहेत वागेश्वर पिरकोन असेल किंवा गावदेवी केलवणे संघ असेल. एक धाव आता मात्र महत्वाची ठरली आहे प्रत्येक संघासाठी. शेवटचा अंतिम चेंडू. प्रसाद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हा चेंडू ऑपरेटरचा पुन्हा एकदा फटका. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा तेजस पाटील. मात्र तेजस पाटीलने काय केलंय? झाली आहे चूक. चेंडू गेलाय सीमा पार. मिळतील धावा 4. हरीश पाटील याच्या बॅट मधून आलाय हा चौकार. का आपण अनेकदा पाहिल्या जर केलवणे पिरकोन सामना असेल, केलवणे दिघाटी सामना असेल किंवा निश्चितच केलवणे दादर सामना असेल,
अनेक वेळा अगदी प्रेक्षक वर्ग सीमारेषेच्या बाहेर असताना या चुका प्रेक्षक वर्ग झाल्या देखील असतील. कारण एखादा साधा सरळ सोपा जेल देखील आपल्या हातातून निसटला असेल. एक साधा सरळ निश्चितच आलेला चेंडू आपल्या हातातून निसटून सीमारेषेच्या बाहेर गेला देखील असेल. मेंटल प्रेशर निश्चितच तुम्ही सातत्याने पाहिलं असतील. निश्चितच नवीन गोलंदाज 6 चेंडूमध्ये 10 धाब्यांची गरज असताना खरं तर मेडन ओव्हर स्पेशालिस्ट पिरकोण संघाकडून खरं तर सर्वात जास्त अनुभव असलेला खेळाडू रुपेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. हा कारनामा अनेकदा खरं तर केला रुपेश म्हात्रे आणि पण समोर असलेला अजय गरत यंदाच्या मोसमामध्ये इन्फॉर्म आहे. बेनकल रजनी टुर्नामेंटमध्ये आपण त्याची फलंदाजी पाहिली. जसंही टुर्नामेंटमध्ये देखील त्याला खेळताना आपण पाहिलं असेल. अगदी ज्या प्रकारची सिरियसटी आहे ना त्या प्रकारचे ताकदी फटके देखील खेळू शकतो खेळाडू. मात्र तसं करून देईल का रुपेश म्हात्रे? पहिला चेंडू. चला विनंती असेल डगआउट मधून आपण कोणी आवाज देऊ नका. कारण सामना सुरू असताना कोणत्या प्रकारचा आवाज मैदानामध्ये गेला जाता कामा नाही. हा चेंडू यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय करणार चेंडू रुपेश म्हात्रे आणि मात्र अजय गरीदला आल्या पावली परत पाठवलाय. खेळाडू झालाय क्लीन बोर्ड स्वरूपात बाद. माहिती होतं 6 चेंडूमध्ये फक्त 10 धावा काढायच्या होत्या. एक निश्चितच टोकरेचे चेंडू हाताला गेला आणि डाबी एष्टी मात्र वाकवून काढली. रुपेश म्हात्रे मेडन ओव्हर स्पेशलिस्ट खरं पिरकोन संघाची ही ओळख आहे आणि मात्र ते ओळख पहिल्या चेंडूमध्ये झलकताना नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती पियुष माळी. आता समीकरण 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा पळून काढायच्या आहेत. तयार. रुपेश खरं तर एक जबरदस्त गोलंदाज आहे. वेगाने चेंडू फेकतो त्यानंतर चेंडूने निश्चित फिंगर रोल देखील करतो. हा चेंडू फटका फसलाय. खेळाडू येतोय झेलच्या खाली. अभिजित याने मात्र भरपूर लांबचा पल्ला गाठलाय आणि पूर्ण केला या संपूर्ण स्पर्धेतला नेत्रदीपक झेल पिरकोन संघाचा खरं तर चित्ता आणि मात्र त्याने पकडलाय पियुष माली याचा झेल आणि संपुष्टात आलाय खेळाडू पियुष याचा खेळ. एक ही नारा एक ही नाम. जय श्रीराम जय श्रीराम. मैदानामध्ये घडलंय काय? खरं तर केलवणे संघात देखील वाटलं असेल निश्चित हा सामना सहजरित्या आपण जिंकू शकतो. 6 चेंडूमध्ये फक्त 10 धाब्यांची गरज होती परंतु निश्चितच 2 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला यावेळेस रुपेश म्हात्रेने. नवीन फलंदाज अमर पाटील. खरं तर पिरकोन संघाचा चित्ता ज्याप्रमाणे अभिजित याला संबोधलं जातं केलवणे संघाचा चित्ता अमर पाटील माध्यमात सज्ज झालाय. निश्चितच आपण पाहिलं जसे टुर्नामेंट सुपर 5च्या अगदी लढतीसाठी निश्चितच पळून अगदी यामध्ये झेप लागत निश्चितच खेळाडूने आपल्या संघाला सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित करून दिला होता. तोच खेळाडू अमर पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. समीकरण 4 चेंडू 10 धाब्यांची अद्याप गरज जिंकण्यासाठी अमर पाटील याची मोठी जबाबदारी असेल. खरं तर हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे उपलब्ध झाली आहे कारण हरेश पाटील अद्याप नाशकामध्ये उभा आहे. तो देखील अगदी पाण्यातल्या माशाप्रमाणे तळमळत असेल. कधी एकदा स्ट्राईकवरती येतोय तर समोरचे झाले डॉट्स रुपये चेंडू त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करतायत. हा चेंडू बॅट चिकट चेंडू ट्रॅव्हल थर्ड रिजन मध्ये हरेश पाटील याला मदत स्ट्राईकमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि हरेश पाटील स्ट्राईकमध्ये आला. एक धावाने स्ट्राईक रोटेट झाली आहे. एकदम संघ जाऊन पोहोचला यावेळेस 26 घरात. 3 चेंडू 9 धाब्यांची अद्याप गरज जिंकण्यासाठी येणार. पहिल्या 2 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर निश्चितच या सामन्यामध्ये गावदेवी केळवणे संघ कमबॅक करेल आणि जर एका दुसरा डॉट सोबत चेंडू पाहायला मिळाला तर वागेश्वर पिरकोन संघ पुन्हा एकदा या सामन्यावरती आपला पकड मजबूत करेल. कोणता संघ मात्र सामन्यामध्ये जिंकेल कोणता संघ हरेल आणि मैदानामध्ये रिझल्ट काही येवो दोन्ही संघाच्या खरं समर्थकांना विनंती असेल कोणी सामना संपल्यानंतर मैदानामध्ये उतरायचं नाहीये याची आपण दखल घ्या. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतो. पैसा वसूल मॅच. रुपेश खरं तर मेडोनो स्पेशालिस्ट त्याच्या समोर द प्राऊड ऑफ केलवणे हरेश पाटील तयार. रुपेशचा हा चेंडू फटका फसलाय.
एलिव्हेशन मिळालं नाहीये, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला आणि तदनंतर खरं तर या चेंडू मिळाली फक्त एक आणि एकच धाव. एक धावणी संघ जाऊन पोहोचले यावेळेस 27 लॉस ऑफ 3 विकेट्स, 2 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आता समीकरण येणारे चेंडू शिल्लक असतील 2 आणि गरज आहे जिंकण्यासाठी 8 धाव्यांची. मी मगाशी म्हटलं पहिल्या चेंडूतील षटकार किंवा चौकार लगावला तर सामन्यामध्ये गावदेवी केलवन संघ कमबॅक करेल, परंतु रुपेश मात्रे कमबॅक करून देईल का? निश्चितच चांगला चेंडू फेकला. मेडनवर स्पेशल खरं तर ज्याची ओळख आहे पिरकोन संघामध्ये खरं तर उरण पूर्व विभागामध्ये, आणि निश्चितच ते दाखवताना मैदान पाहायला मिळाला. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज जिंकण्यासाठी अमर पाटील याच्याकडे देखील गुणवत्ता आहे. त्याने देखील असे कित्येक सामने केलवणे संघाला जिंकून दिलेत. तो कारनामा करून देईल का की रुपेश मात्रे मध्ये त्याला शांत ठेवेल? रुपेश तयार, 2 चेंडू 8 धाब्यांची गरज. मोठा फटका, यावेळेस फटका फसलाय. खरं तर रुपेश मात्रे स्वतः जेलच्या खाली, यावेळेस पकडला जातो जेल आणि तंबूचा रस्ता दाखवलाय अमर याला. चला, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण असं कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नका. लाईव्ह स्पर्धा आहे, विनंती असेल आपण असं काही करू नका. खरे प्रेक्षक हा स्वतःच्या मनाचा राजा आहे, आपण निश्चितच त्यांना बांधून ठेवू शकत नाही. परंतु खेळाडूंना विनंती आहे तुम्ही अशा प्रकारचं कोणते कृत्य करू जेणेकरून निश्चितच विवाद निर्माण होईल मैदानामध्ये. नवीन फलंदाज नितीन ठाकूर, 1 चेंडू 8 धाब्यांची गरज. मी मगाशी म्हटलं 35 धावा जरी असल्या तरी चांगली गोलंदाजी पिरकोन संघाकडे जर आपण विचार केला त्यामध्ये निश्चितच सूरज मोकले पहिल्या षटकामध्ये 8 धावा, तदनंतर आलेला प्रसाद गावत थोडासा मागणा ठरला 17 धावा त्या षटकामध्ये, आणि तदनंतर गावदेवी केलवणे संघ त्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केली आहे. मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालं आणि तदनंतर आल्या मात्र रुपेश मात्रे या षटकामध्ये 10 धाव्यांची गरज. फक्त 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये आणि 2 महत्वाचे गडी देखील बाद केलेत. मेडन ओव्हर स्पेशलिस्ट रुपेश मात्रे का ओळख आहे खेळाडूची ते मात्र आज मैदानामध्ये दाखवून दिलाय. शेवटचा अंतिम चेंडू 8 धाब्यांची गरज. एका दुसरा खराब चेंडू फेकला तर केलवणे संघ कमबॅक करेल. फटका फसलाय आणि यावेळेस अभिजित चित्ता पुन्हा एकदा येतोय मैदानात आणि यावेळेस सेलिब्रेशन पहा. खरं तर पिरकोन संघाने या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तर पराभूत संघाचे पुन्हा एकदा हार्दिक आभार. चला, केलवणे संघाला पिरकोन संघाला विनंती असेल चला आपण मैदानाच्या बाहेर निघा. चला मैदानाच्या बाहेर निघा पिरकोन संघाला. मी मगाशी तुम्हाला विनंती केली सामन्याचा रिझल्ट काही असो कोणत्याही संघाच्या खेळाडूने प्रेक्षकाने मैदानाच्या मध्ये जायचं नाहीये, कारण ही स्पर्धा निश्चितच शिस्तबद्ध आहे. चला, विनंती असेल मैदान खाली करा. लागलीच आपण सामन्याला सुरुवात करतोय. चला मैदान खाली करा. पिरकोन संघाचे समर्थक असतील त्याच्यानंतर केलवणे संघाचे समर्थक, आपण लागलीच मैदान खाली करायचं आहे. कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये, विनंती असेल. चला, याच्यानंतर होणारी लढत ओवळे विपक्ष पिरकोन. लागलीच दोन्ही संघाच्या संगणक नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओवळे आणि पिरकोन संघाचे संगणक या नाणेफेकीसाठी चला. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच हॅलो हॅलो कृपया करून दोन्ही गावच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती करतो की कृपया करून मॅच झालेली आहे, कृपया करून मैदान खाली करावा. जे काय झालं तर जोश असतो, परंतु कृपया करून काही झालेलं नाही आहे. आयोजक